तुमच्या हत्येचं पातक माझ्या कपाळी नकोय म्हणून हे शस्त्र तुमच्या पायाशी ठेवतोय. पण मुसलमान मोहल्ल्यात माझं एकच हिंदूचं घर आहे. त्या रात्री हैदराबाद सोडण्यापूर्वी मी त्या हिंदूकडे गेलो. त्याच्या घरी एकच हलकल्लोळ माजला होता. त्याच्या 8 वर्षाच्या मुलाची कत्तल केली होती मुसलमानांनी. पण त्याच्याकडे फक्त आक्रोश होता. आपल्या मुलाचं कत्तल केलेलं कलेवर माझ्या समोर फेकून तो मला म्हणाला, जा हे तुमच्या गांधींकडे घेऊन जा, याचं रक्त घेऊन जा आणि त्यांना सांगा पुन्हा उपोषणाला बसलात तर मोसंबीचा रस पिऊ नका, याचं रक्त प्या. काहीच बोलू शकलो नाही, कारण गांधी माझेही राष्ट्रपिता होते. त्यांचा राष्ट्रपिता म्हणून मीही स्वीकार केला होता. क्षणभर वाटलं घुसावं त्या मोहल्ल्यात आणि एकेका मुसलमानाला बाहेर काढून पण मग विचार केला, संहारच करायचा तर संरक्षण करताना. आता जर मी संहार केला तर मीही त्यांच्या इतक्याचा संस्कृत ठरेल. पंडित ते केव्हाच मोटारीत बसून निघून गेले होते आणि त्यांना सांगण्यातही काही अर्थ नव्हता. फार फार तर त्यांनी प्रार्थना केली असती, मारणाऱ्यांसाठी आणि मेलेल्यांसाठी, दोघांसाठी. पंडित तरीही मला असं वाटतं की हा निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा तात्यारावांचा सल्ला घ्यावा. तात्यारावांना हे कळताही कामा नाही. ते नाही म्हणाले तरीही मी हे करणारच, पण ते हो म्हणाले तर ते हो म्हणायलाही मला नकोय. तात्यारावांचा यात सहभाग नको, सहभोगही नको. सतीचं वाण घेतलेल्याला अग्नीचं भय नसतं नाना, पण तात्यारावांच्या कष्ट यत्नात आपल्या हातून चुकूनही एकही समिधा पडायला नको. नाना, तात्याराव एकदा म्हणाले होते, गांधी राजकीय संत असतील तर त्यांनी रामदास स्वामींचा आदर्श ठेवावा. गरज पडली तेव्हा रामदास सदैव शिवबाच्या मागे उभे होते, पण म्हणून स्वराज्य उभारणीत त्यांनी कधीही लुडबुड केली नाही. पंडित, तू जर का तुझ्या निर्णयावर निश्चल असशील तर मी तुला वचन देतो. मला तुझ्याकडून 2 वचनं हवी आहेत नाना. दिली. कुठली नाही विचारलंस? सावलीनं देहाला कधीही विचारायचं नसतं कुठं चाललायस. सावलीनं फक्त बरोबर राहायचं असतं. मी चाललो तेव्हा तू बरोबर राहत होतास, आता तू चालतोयस. हेच मला तुझ्याकडून पहिलं वचन हवंय नाना. यापुढे मी एकटा चालणार आहे. यापुढे आणि पहिल्यांदाच मी एकटा चालणार आहे. तू मला शब्दात अडकवतोयस पंडित. तू शब्द दिलायस नाना. हे बघ, वध मी उघडपणे करणार, कारण त्यामागे माझी कर्तव्य हीच भावना आहे. मी पळून जाणार नाही, स्वाधीन होणार, म्हणजे मला फाशी होणार. पंडित, एक वध एक फाशी, एकाच एक. एका वधासाठी मला दोघांना फाशी नकोय. आणि म्हणूनच वधाची कार्यवाही पुरी होईपर्यंत मला तुझा सहभाग, सहवास, सहचर्य नकोय. इतक्या वर्षांची साथ तू मला सोडायला सांगतोयस पंडित? साथ सुटणार नाही ना. फासाच्या दोरावर लटकताना माझ्या डोळ्यासमोर माझी मातृभूमी, माझे माता पिता असतील, तशीच तुझीही मूर्ती असेल. तू शब्द दिलायस नाना. दुसरं वचन कुठलं? आज मी 2 अग्रलेख लिहिलेत. एका अग्रलेखावर तारीख लिहिली नाही. लिहिली नाही कारण ती फक्त विधात्यालाच माहीत. गांधीवधाच्या दुसऱ्या दिवशी हा अग्रलेख अग्रणीत छापायचा. हे दुसरं वचन. दिलं.
दुसरं वचनही दिलं. पहिलं वचन अपघातानं दिलं. दुसरं आवश्यक म्हणून. नाना, गांधी हिंदुस्थानचे नसून पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत आणि त्यांचं वध हे अपरिहार्य कर्तव्य आहे याची मला खात्री पटली.